नमस्कार, मी अनिकेत जोशी. नवराष्ट्राच्या हार प्रहार या कार्यक्रमाला पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत असतो की जेव्हा निवडणुका जवळ येतात किंवा निवडणुका समोर येतात तेव्हा आमदार आणि खासदार हे निधीच्या बाबतीत तक्रारी करायला लागतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येत आहेत आणि पहिली तक्रार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. त्या खरं तर एक प्रभावशाली अशा प्रकारच्या खासदार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या एक महत्त्वाच्या नेत्या आहेत, कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांनी अशी तक्रार केलेली आहे की केंद्र सरकार आम्हाला निधी देते. म्हणजे मोदी सरकारच्या विरुद्ध त्यांची काही तक्रार नाही आहे. जरी ते भाजपचं सरकार असलं आणि सुप्रिया सुळे या विरोधी पक्षाच्या एक नेत्या असल्या तरी त्यांच्या योजनांना, त्यांच्या मतदारसंघातल्या कामांना केंद्र सरकारचा निधी व्यवस्थित येतोय, पण तो निधी राज्य सरकारकडून पुढे त्या मतदारसंघात खर्च करण्यासाठी जो पाठवायला पाहिजे तो येत नाही. किंवा केंद्रीय योजनांमध्ये राज्य सरकारचा काही एक भाग असतो. म्हणजे केंद्र सरकार 100 रुपये देत असेल तर राज्य सरकार त्यातले 25 रुपये, 50 रुपये असं राज्य सरकार देत असतं आणि हा दोन्ही निधी जेव्हा पोचतो तेव्हा ती कामं मार्गी लागतात. सुप्रिया सुळे यांचा आरोप सध्याच्या फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या महायुतीच्या सरकारवरती असा आहे की ते केंद्र सरकारच्या योजनांना आमचा निधी, जो आमचा हक्काचा निधी आहे, तो देत नाहीये. ही एका खासदारांनी केलेली तक्रार आहे. परंतु राज्यातले विरोधी पक्षाचे आमदार हे अनेकदा अशा प्रकारची तक्रार करताना आपल्याला दिसतात, ऐकू येतात, त्यांचं आपल्याला वाचायला मिळतं. त्यांचं म्हणणं असं असतं की राज्य सरकार हे आमच्यावर अन्याय करतं. आता कसं आहे की जो तळे राखी तो पाणी चाखी अशी आपल्याकडे म्हण आहे. त्यामुळे जे सत्तारूढ आहेत ते नेहमीच आपल्या आमदारांना किंवा आपल्या प्रेमाच्या विभागांना, मतदारसंघांना हा अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न करतात. हे आजचं नाही आहे. कदाचित याची सुरुवात ही जशा राज्यातल्या अनेक गोष्टींची सुरुवात शरद पवारांनी केली त्याचप्रमाणे त्यांनीच या प्रकाराची सुरुवात केलेली असावी असं आपल्याला आढळून येतं. 1989 मध्ये जेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा काँग्रेसची परिस्थिती बिकट होणार असा अंदाज होता. त्या काळात त्यांनी त्यांच्या आमदारांना, सत्तारूढ पक्षाच्या काँग्रेसच्या आमदारांना जो निधी दिला, कामं करून घेतली, अशा प्रकारचे आरोप तेव्हा भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल यांनी केलेले होते. आता मागच्या काळामध्ये गेल्या म्हणजे फडणवीस यांचं सरकार 14 मध्ये सत्तेवर आलं. त्यापूर्वीची 15 वर्ष हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचं आणि कधी त्यांच्यासोबत असलेल्या अन्य मित्र पक्षांचं असं सरकार होतं. 1999 ते 2004 या काळामध्ये विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते. तेव्हा लोकशाही आघाडीचं सरकार होतं. DF त्याला म्हणायचे, डेमोक्रॅटिक फ्रंट, त्या आघाडीचं सरकार होतं. त्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं एकत्रित प्रामुख्यानं सरकार होतं. त्यांना मित्रपक्षांची तशी गरज नव्हती. ते संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार होतं आणि ते 2004 ते 14 या काळात चाललं. या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार हे विधानसभेमध्ये अनेकदा अशा तक्रारी करायचे की आमच्या कामांना निधी मिळत नाहीये. एक ग्रामविकास विभागाचा एक लेखाशीर्ष आहे, अकाउंट हेड, म्हणजे ज्याच्यामध्ये अंदाजपत्रकातले पैसे खर्च होतात. त्याचा क्रमांक आहे 2515. 2515 क्रमांकाच्या शीर्षाखाली, लेखा शीर्षाखाली जो निधी आमदारांच्या मतदारसंघात मिळतो तो बहुधा ग्रामीण भागामध्ये जे रस्ते असतात, छोटे छोटे रस्ते, ते रस्ते करण्यासाठी हा निधी असतो आणि हा निधी मिळत नाही अशी तक्रार शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी अनेक वेळा सभागृहात केली. सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न केला, विधानसभेचं मोठा आरडाओरडा केला आणि त्यानंतर सरकारने काही प्रमाणात तो निधी त्यांना दिला. आपल्याला आठवत असेल की आत्ता अलीकडे 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली
महाविकास आघाडीचं सरकार आलं. या सरकारच्या काळामध्ये 3 पक्ष होते, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र, शिवसेना एकत्र आणि काँग्रेस. या तिन्ही पक्षांच्या आमदारांची काही प्रमाणात निधीसाठी खेचाखेच चाललेली असायची. राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थमंत्री म्हणजे राज्याचे अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा हे आमच्या मतदारसंघात निधी देत नाहीत अशी तक्रार अखंड शिवसेनेचे आमदार करत होते. आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ते आमदार बाहेर पडले ठाकरेंचं सरकार पाडून. त्याची जी काही कारणं असतील, राजकीय कारणं, त्याच्यात आपण आत्ता जाणार नाही आहोत. त्याच्यामध्ये एक आर्थिक विषय, आमच्या मतदारसंघाला निधी अजितदादांकडनं मिळत नाही अशी शिवसेनेच्या आमदारांची तक्रार, हा एक भाग होता. ते झाल्यानंतर एकनाथ शिंदेचं जे सरकार आलं त्याच्यामध्ये शिंदेंनी पहिलं काम काय केलं असेल तर 2024च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेतून ठाकरेंना सोडून जे बाहेर पडलेले आमदार आहेत, असे जे त्यांचे 40-41 आमदार जे होते, त्यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघाला थेट 40 कोटीचा निधी एकनाथ शिंदेने दिला, त्यांच्या सरकारने दिला. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे आमदार हे फडणवीसांकडे तक्रार घेऊन जात होते की आमच्या कामांना निधी मिळत नाहीये, शिवसेनेच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय. ही निधीची तक्रार ही वारंवार राज्यामध्ये अशा प्रकारे केलेली आपल्याला आढळते. आता फडणवीसांचं सरकार आलेलं आहे, त्यानंतर देखील काही आमदारांची ही तक्रार राहते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असतील किंवा काँग्रेसचे आमदार असतील की आमच्या कामांना या सरकारकडनं निधी मिळत नाहीये. त्यामुळे ही निधीची तक्रार ही काही प्रमाणात खरी जरी असली तरी त्याचा एक उद्देश हा राजकीय दृष्ट्या देखील आपल्याला बघायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडतात हे आपण बारकाईने बघायला हवं. हा एक इंटरेस्टिंग अशा प्रकारचा अभ्यास आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. पुढच्या वेळेला अशाच एखाद्या नव्या विषयासाठी भेटूया. धन्यवाद.